महिना ग्रह परिवर्तनाचा संपूर्ण आयुष्य बदलण्याचा मेष राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एप्रिल महिना सुरू होणार आहे, पण मन मात्र थोडं अस्वस्थ आहे. उत्साह आहे, आयडिया आहेत, काम करण्याची तयारी देखील आहे, मात्र आतून कुठेतरी एक संघर्ष सुरू आहे. जर तुम्हाला असं जाणवत असेल तर समजा तुम्ही योग्य व्हिडिओ पाहत आहात, कारण एप्रिल 2026 मध्ये ग्रह बदलत आहेत आणि त्याचबरोबर तुमचं अंतर्गत विश्व देखील बदलणार आहे. मेष म्हणजे काय? तर मेष म्हणजे सुरुवात करणारा, धोका पत्करणारा, जोखीम घेणारा आणि शेवटपर्यंत लढणारा होय. तुमचं एकच ब्रीद वाक्य असतं, मी करतो आणि म्हणूनच मी आहे. ग्रह तर नेहमीच बदलत असतात, परंतु धैर्य संयम टिकवून ठेवणारा मेष जातक नेहमीच जिंकत असतो. आता आपण खरी गोष्ट समजून घेऊया. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण एप्रिल 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मेष राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मेष राशीचे स्वामी मंगळदेव या महिन्यात व्ययस्थानात आणि तेही जलतत्वाच्या राशीत प्रवेश करणार आहेत. इथेच खरी गंमत आहे. मंगळ म्हणजे अग्नी, असा अग्नितत्वाचा कारक ग्रह जलतत्वाच्या राशीत, म्हणजे अग्नीवर पाणी पडल्यासारखी स्थिती. आता याचा परिणाम काय होईल? तर उत्साही असूनही काम रखडतं, मनात चिडचिड येते, अस्वस्थता वाढते. मी इतकं परिश्रम करतोय तरी माझं काम का अडतंय असा प्रश्न निर्माण होतो. एकतर तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या की हे अपयश नाही, तर हे स्वतःशी चाललेलं युद्ध आहे. शनिदेवांच्या 7.5चा पहिला टप्पा तुम्हाला सुरू आहे. अर्थात ही मनाची शाळा आहे. हा टप्पा काय करतो माहिती आहे? तो तुमचं आयुष्य थांबवत नाही, तर तो तुम्हाला प्रगल्भ करतो. खर्च कसा आणि कुठे सुरू आहे याचा विचार या टप्प्यात तुम्ही करतात. एकीकडे लोकांवर तुम्ही अंधविश्वास ठेवत नाही, दुसरीकडे सगळं काही मीच करतो हा हट्ट तुम्ही करतात. या सर्व गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या. कुटुंब. आता तुमचे धनेश असलेल्या शुक्रदेवांची कमाल समजून घेऊया. थोडं हायसं वाटेल अशी ही ग्रहस्थिती आहे, कारण धनेश शुक्रदेव तुमच्या राशीतच आलेले आहे, ज्यामुळे त्यांनी तुमच्यासाठी आधीच धनप्राप्तीचे मार्ग उघडले आहेत. विशेष बाब म्हणजे 19 एप्रिल रोजी धनेश शुक्रदेव धनस्थानात प्रवेश करणार आहेत, ज्यामुळे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. पगार, कमिशन, बिझनेसमधून लाभ होईल. स्त्री व्यक्तीमुळे आर्थिक लाभ प्राप्त होण्याची देखील शक्यता आहे. अर्थात खर्च आहे, पण कमाईची चाबी तुमच्या हातात आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या लाभस्थानात आहे. याचा अर्थ अत्यंत साधा आणि सोपा आहे की काम केल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय काहीही मिळणार नाही, परंतु केलं तर नक्की मिळणार. अर्थात त्यात थोडा विलंब होऊ शकतो, परंतु केलेले परिश्रम वाया जाणार नाहीत. विद्यार्थ्यांसाठी, क्रिएटिव्ह लोकांसाठी आणि कलाकारांसाठी हा महिना कसा असेल ते आपण समजून घेऊया. 14 एप्रिलपासून तुमचे पंचमेश रविदेव उच्चीचे होणार आहेत, ज्याचे तुमच्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतील. अभ्यासात फोकस वाढेल, नवनवीन कल्पना सुचतील. लेखन, कला, मीडिया, डिझाईनमध्ये यशप्राप्तीचा हा काळ आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यातील टॅलेंट जगासमोर आणण्याचा हा काळ आहे. प्रेम व वैवाहिक सौख्य या दृष्टीने विचार केला असता प्रेमात गैरसमज निर्माण होऊ शकतात, परंतु संवाद ठेवला तर नातं अधिक मजबूत देखील होऊ शकतं. विवाह इच्छुकांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात शुभ चर्चा सुरू होतील. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मंगळ व्ययस्थानात आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने मेष राशीसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो. डोकंदुखी,
किंवा रक्तदाबाचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. अशा काळात तुम्ही नवीन कर्ज घेणं टाळायला हवं. तुमचे शत्रू दुर्बळ होणार आहेत म्हणून तुम्ही तुमचं कार्य कुठलीही चिंता न करता प्रामाणिकपणे सुरू ठेवा. महाभारतामध्ये युद्धाच्या आधी अर्जुनाचं मन विचलित झालं होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केला की कर्म कर, फळाची चिंता सोडून दे. मेष राशीला एप्रिल महिना हाच संदेश देत आहे. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे मेष जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी महिना थोडा त्रासाचा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी थोडी अस्वस्थता वाटू शकते. थोडं अस्थैर्य निर्माण होऊ शकतं. व्यवसायात महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये यशाच्या संधी वाढणार आहेत, जी आपण अत्यंत सकारात्मक बाब म्हणू शकतो. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता आर्थिक निर्णय योग्य ठरतील. आत्मविश्वास वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने अध्यात्म, साधना, जुन्या आठवणी यात जर तुम्ही रमलात तर हा महिना तुमच्यासाठी सुखवर्धक ठरेल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मेष राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने भाग्येशाची दृष्टी भाग्यस्थानावर व लाभस्थानावर पडत आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तसंच धनेश शुक्रदेव देखील धनस्थानात येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या पंचम या त्रिकोणाचे स्वामी उच्चीचे होणार आहेत. विशेष बाब म्हणजे तुमच्या राशीत ते उच्चीचे होणार आहेत, ज्यामुळे महिन्यातील दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी अत्यंत प्रगतीचा राहील. भाग्येशाची दृष्टी भाग्यस्थानावर आणि लाभस्थानावर पडत आहे. म्हणजे काय तर तुम्ही पाऊल टाका, नशीब अर्ध अंतर तुमच्यासाठी चालून येईल, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. लाभ, खर्च व परदेश गमन. अग्नी पाण्याशी झगडतो परंतु वाफ बनून वरच जातो. मेष राशीसाठी एप्रिल महिना म्हणजे संघर्षातून उच्च जाण्याचा हा काळ आहे. या काळात तुम्हाला लाभ प्राप्त होईल, नक्कीच प्राप्त होईल, हळूहळू प्राप्त होईल. सोबतच अनपेक्षित खर्च देखील उभे राहतील. परदेश गमनाची बीजं देखील तुमच्या मनात रोवली जाणार आहेत. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं आणि हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवर अवलंबून असतं. त्या दृष्टीने या महिन्यात मेष जातकांसाठी 10, 19 आणि 27 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 8, 17 आणि 25 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसात स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने मंगळवारी हनुमान चालिसांचं पठण करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील. सोबतच देवाला लाल रंगाचं फूल अर्पण करा. रागावर नियंत्रण ठेवा. ब्रेसलेटच्या दृष्टीने मेष राशीसाठी लॅपिज लाजुली ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. चिडचिड, उतावळेपणा, अपघात, निर्णय चुकणं अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करावायचे असल्यास लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड देत असतो. या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. हा महिना मेष राशीच्या जातकांचं आयुष्य बदलणार आहे, कारण ग्रह बदलणार आहेत आणि तुम्ही घडणार आहात. तुमच्या या घडण्यासाठी अनेक शुभेच्छा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती
या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.